पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर पुण्यात आणखीन एक असाच धक्कादायक प्रकार घडताना दिसतोय। पुण्याच्या फुरसुंगीमध्ये लग्नाचा आमिष दाखवून प्रेमसंबंध ठेवण्यात आले आणि प्रियकरानं लग्नच केलं नाही आणि म्हणून अल्पवयीन तरुणीनं आत्महत्या केल्याची बातमी समोर येते। या प्रकरणी 17 वर्षीय अल्पवयीन तरुणावर या ठिकाणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीचे तरुणीसोबत 2020 पासून प्रेमसंबंध होते। तरुणीनं लग्नाचा तगादा लावलेला होता, तेव्हा आरोपीनं तू दुसऱ्या जातीची असून माझ्या घरातले लग्न लावणार नाही असं सांगितलं आणि तरुणीला शिवीगाळ करून धमकावल्यानंतर तरुणीनं आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललेलं आहे। या सगळ्या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी आता तपासाला सुरुवात झाली आहे। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, वैष्णवी हगवणे प्रकरण ताजं असतानाच असाच एक प्रकार पुण्यात आता समोर येतोय। लागवी खूपच सगळा धक्कादायक प्रकार जो आहे तो पुणे शहराजवळ फुरसुंगी गावामध्ये घडलेला आहे। ही जी मयत तरुणी आहे ती 16 वर्षाची आहे आणि जो आरोपी आहे तो 17 वर्षाचा आहे। गेल्या 3 ते 4 वर्षापासून या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते। या दोघांनी लग्नाचा विचार देखील केला होता, परंतु या दोघांच्या लग्नामध्ये जात नेमकी आडवी आली आणि या जातीमुळेच या तरुणीनं आत्महत्या केलेली आहे। या आरोपीच्या घरच्यानं तरुणीला स्वीकारण्यास नकार दिला आणि या सगळा धक्का जो आहे त्या तरुणीला बसला आणि त्यातूनच हे टोकाचं पाऊल ही तरुणीनं उचललेलं आहे। खरं तर या सगळ्या प्रकरणानंतर आरोपीच्या विरोधामध्ये पुण्यातील फुरसुंगी पोलीस स्थानकामध्ये मृत्यूस कारणीभूत होणे आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। आपण पाहिलं एकीकडे महाराष्ट्र पुरोगामी म्हणून ओळखला जातो, परंतु याच महाराष्ट्रामध्ये जो आंतरजातीय विवाह आहे, या आंतरजातीय विवाह अशा पद्धतीने विवाह न होता थेट मृत्यूचं टोकाचं पाऊल जे आहे ते तरुण आणि तरुणी उचलताना आपल्याला दिसत आहेत। तर या सगळ्या प्रकरणानंतर आता पोलीस जे आहेत त्या सगळ्या प्रकरणाचा तपास करत आहेत। आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याला बाल न्याय जे मंडळ आहे त्या ठिकाणी पोलीस हजर करतील आणि इतर या सगळ्या गुन्ह्यामध्ये कोण आरोपी आहेत का याचा तपास देखील आता फुरसुंगी पोलीस करणार असल्याचं सांगितलं जात आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।